सिद्धार्थजी, इतक्या अटी शर्ती आहेत ना, म्हणजे मला एक वाक्य आठवलं, एक नेते भाषणात नेहमी सांगतात महाराष्ट्रातले, नाव घेतलं तुगा चर्चेला वेगळं हे प्राप्त होईल, पण वेअर देर इज अ विल देर इज अ वे, वेअर देर इज नो विल देर आर अटी शर्ती मागण्या जागा हे सगळं त्याच्यामध्ये असतं. वंचित कुठेतरी या सगळ्या मागण्या टाकून कुठेतरी म्हणजे पक्ष वाढवतात, हा मुद्दा तुमचा बरोबर आहे, तो तुम्हाला अधिकारही आहे, पण खरंच सिरियस आहात का हा प्रश्न निर्माण व्हावा इथपर्यंत अटी शर्ती वाटू लागल्यात आता. कारण लोकांमध्ये प्रश्न येऊ लागलेत की इतक्या सगळ्या अटी शर्ती टाकल्यात, वंचित सिरियस आहे का? शर्ती आणि प्रस्ताव, अटी शर्ती मागण्या आणि प्रस्ताव या 3 शब्दांचे अर्थ प्रचंड वेगळे निघतात. आता तुमचा पोल मी जस्ट मोबाईलवर बघत होतो, तुम्ही पोल टाकलाय की वंचितच्या अटी शर्तीमुळे महाविकास आघाडी अडचणीत येईल का? नाही, अडचण ठरू शकतील का? पोल टाकलेला आहे, अडचण ठरू शकतील का? म्हणजे तो इतका काय म्हणतात त्याला, प्रोवोक करणारा प्रश्न आहे की लोकांना हो म्हणावंसं वाटेल अशा पद्धतीचा. नाही, ऐका सिद्धार्थजी, एक मिनिट, तुम्हाला एकच मिनिट थांबवतो. अजिबात नाही, या अटी शर्तींमुळे अडचण निर्माण होईल का? इतका साधा पोल येतो की होऊ शकेल काही, तो उलट पोल तुम्ही म्हणता प्रोवोक नाही, उलट लोक त्यात 50-50 डिवायडेड, आमचे पोल जनरली खूप वन साइडेड असतात. अटी शर्ती आणि प्रस्ताव, मी तेच सांगतोय की आम्ही आतापर्यंत महाविकास आघाडीला प्रस्ताव दिलेले आहेत. कालच्या प्रेसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, संजय राऊत किंवा नाना पटोले म्हणालेत की ते प्रस्ताव देणार आहेत उद्या आम्हाला, बरोबर. आम्ही आज अटी शर्ती घातल्यात त्यांना काहीतरी, आणि हे झालं तरच असं किंवा नाही तर तसं, असं अटीतटीची कुठलीही भाषा ना पत्रामध्ये आहे ना आमच्या बैठकीत होती. मात्र माध्यमातून ज्या पद्धतीने चित्र रंगवलं जातंय ते चित्र अतिशय चुकीचं आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की या मागण्या नाहीयेत किंवा या जागा आम्ही क्लेम नाही केलेल्या, आम्ही इतक्या मागितलेल्या नाहीये, तर आम्ही सांगितलं इतक्या ठिकाणी आमचा स्ट्रॉंग होल्ड आहे, यातल्या कुठल्या जागा आपण निगोशिएट करून एकमेकांसोबत शेअर करू शकतो, या 4 पक्षांनी आता हे ठरवायचंय. त्या 3 पक्षांकडे आम्ही ती यादी दिलेली आहे. मात्र कसं की वंचित विरोधाचा कावीळ झाल्या पद्धतीनं काही तटस्थ किंवा राजकीय विश्लेषक असलेले पत्रकार ज्या पद्धतीने विश्लेषण करतात एकतर्फी, ते वंचित बहुजन आघाडीवर, वंचित बहुजन समाजाचं जे आंदोलन बाळासाहेब चालवतात त्याच्यावर अन्याय करणारं आहे. कुठेतरी बाळासाहेबांच्या एकूण भूमिकांना ग्रे शेड मध्ये बघायचं आणि बाकी इतर पक्षांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये चकार शब्द काढायचा नाही, ही भूमिका योग्य नाही. जर तटस्थपणे विश्लेषण करायचं असेल तर ते सगळ्याच गोष्टीचं केलं गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं घडामोडी घडतायत. आता ज्या वेळेला आम्ही सांगतोय की हा आमचा प्रस्ताव आहे, आम्ही इतक्या जागा स्ट्रॉंग होल्ड असलेल्या आहेत, यातल्या तुम्ही कुठल्या आम्हाला देऊ शकतात ते सांगा, तर अशा वेळेला 27 जागा मागितल्या आणि मग त्यावरती या पद्धतीनं निगेटिव्हली चर्चा करणं हे काही मला योग्य वाटत नाही. त्यामुळं सुधीर सूर्यवंशी ज्या पद्धतीनं सुरुवातीला मांडणी करत होते ते अतिशय चुकीचं आहे. कुठेतरी त्यांच्या मनात कदाचित वंचित बद्दल किंवा बाळासाहेबांबद्दल राग असू शकतो, मात्र तो राजकीय विश्लेषणामध्ये नाही आला पाहिजे. मला असं वाटतं राजकीय विश्लेषण करताना आपण अतिशय वस्तुस्थितीला धरून केलं पाहिजे. राहिला मुद्दा 2 वेळा बोलण्यामध्ये आला की वंचित बहुजन आघाडीची ताकद किती. 7% वोट आम्हाला लोकसभेला मिळालं होतं आणि नंतर ते 4% विधानसभेला झाल्याचं जे आहे, तर 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की विधानसभेला आम्ही जवळपास 50 जागा अशा होत्या की जिथे आमचे कॅन्डिडेट्स नव्हते. 230च्या आसपास आमचे कॅन्डिडेट्स लढलेले आहेत, 50 जागा आमच्या नव्हत्या. त्यामुळे स्वाभाविक त्या 50 ठिकाणी मिळणारी मतं ही कमी झालेली आहेत. पण म्हणून वंचितची ताकद घटली आहे का, तर वंचित बहुजन आघाडीची ताकद गेल्या वेळेपेक्षा गेल्या 5 वर्षात वाढलेली आहे. 2019ला वंचित बहुजन आघाडीकडे सगळ्या मतदारसंघात पक्षाचं संघटन नव्हतं, त्याचं स्ट्रक्चर नव्हतं. आज 5 वर्षात आम्ही ते स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, आम्ही निवडणुकीची यंत्रणा उभी केलेली आहे, आम्ही बूथ कमिट्या बांधलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा फायदा आम्हाला थेट निवडणुकीत होणार आहे किंवा आमचा जो कोणी अलाइड पार्टनर असेल त्या पार्टनरला तो होणार आहे, त्याला ते मतं ट्रान्सफर करण्यामध्ये होणार आहे. ही वाढलेली ताकद वंचित बहुजन आघाडीची आमच्या सभांमधून दिसते, जिथे एकही रुपया न देता लाखोंची सभा आमची प्रत्येक जिल्ह्यामध्ये होताना दिसते. तर त्या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीची ताकद ग्राउंडला काय आहे ही सिद्ध करतोय आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा सुरुवातीला आमच्याकडे कानाडोळा केला, आमच्या मागण्यांकडे, आमच्या स्टेटमेंटकडे नकारात्मक पद्धतीनं पाहिलं गेलं, आमच्याबद्दल फेक न्यूज चालवल्या गेल्या आणि मग शेवटी ज्या वेळेला खऱ्या अर्थानं वंचितची ताकद आहे, ऑन ग्राउंड आहे हे दिसायला लागलं, त्यावेळेला कुठेतरी आमच्यासोबत चर्चा करायला सुरुवात झाली आणि आम्हाला चर्चेची दारं उघडल्या गेली महाविकास आघाडीची. अजूनही इंडिया अलायन्स बद्दल आमच्या बाबतीत काही बोललं जात नाहीये. असंच म्हणतात की आता ठीक आहे महाविकास आघाडीचं उद्या मग इंडिया अलायन्सचं बघू. तुम्हाला जर आठवत असेल कमलेशजी, तर 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरची जी इंडिया अलायन्सची बैठक झाली इथे, तर महाविकास आघाडीचं किंवा वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेबांना निमंत्रण दिल्याच्या फेक न्यूज चालवल्या गेल्या होत्या त्यावेळेला. मी त्यावेळेला आपल्याला फोन केला होता. या सगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आम्हाला माध्यमांचा, समाज माध्यमांचा, तटस्थ असलेल्या पत्रकारांचा दुरुपयोग करून आमच्याबद्दल एक नकारात्मक वातावरण केल्याचा प्रयत्न केला जातो, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आमची भूमिका सातत्याने मांडतो आणि पुढे येतो.
आज आम्ही जी काही प्रस्ताव दिलेला आहे तो या 27 ठिकाणी आमचा स्ट्रॉंग होल्ड आहे. यातल्या तुम्ही आम्हाला काय देऊ इच्छिता हे सांगितलेलं आहे. राहिला मुद्दा लपवाछपवी या शब्दाचा सुरुवातीचा, तर आजपर्यंत ज्या महाविकास आघाडीच्या बैठका झाला त्यात या 3 पक्षांनी काय जागा वाटप केलेलं आहे त्या जागा वाटपाच्या चर्चेत वंचितला कुठेही इन्क्लूड केलं गेलं नाही आणि ते काय झालेले जागा वाटप हेही आम्हाला सांगितलं गेलेलं नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर का तुम्ही 3 पक्षांनी आपापसात काय वाटून घेतलं हे आम्हाला सांगितलं जात असेल तर लपवाछपवी हाच शब्द त्या ठिकाणी योग्य आहे. तरीही आम्ही सोबत राहायला तयार आहोत आणि आम्हाला यापैकी तुम्ही कुठल्या जागा देऊ इच्छिता ते आम्ही सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटील असेल किंवा अभिजित वैद्य या अटी नाहीयेत, हे प्रस्ताव आहेत. हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी क्लिअर करतो.